जालन्यात धनगर समाजाच्या दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरू आहे। आपण पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ उपोषण स्थळी दाखल झालंय। आताची महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सरकारचं शिष्टमंडळ धनगर उपोषण स्थळी दाखल झालंय। धनगर उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांच्याशी चर्चा सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। आमरण उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये जालन्यातली ही दृश्य आहेत। आपण पाहतो गेल्या 11 दिवसांपासून धनगर समाजाच्या दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर आज सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला पोहोचलंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। अक्षय, आपण पाहतोय धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरू आहे। आज 11वा दिवस आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे देखील आलेले आहेत। नेमकी काय चर्चा सुरू आहे? नक्कीच जालन्यामध्ये दीपक बोऱ्हाडे धनगर नेते जे आहेत त्यांचं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या 10 दिवसापासून उपोषण सुरू आहे। आणि सरकारच्या वतीनं शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा अर्जुन खोतकर, नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश। आणि थोड्या वेळापूर्वी ते दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत। दोन्हीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। जे उपोषण करते दीपक बोऱ्हाडे त्यांचे शिष्टमंडळाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की राज्यामध्ये धनगर आणि धनगर ही एकच जमात आहे, त्यामुळे आम्हाला धनगर म्हणून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी किंवा माहिती ते शिष्टमंडळाला देताना पाहायला मिळतात। आजचा 11वा दिवस आहे। सरकारचं शिष्टमंडळ भेटीसाठी आलेलं आहे। तर उपोषणावर काही तोडगा निघतो का हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच। आता गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे या ठिकाणी आंदोलन स्थळी आल्यामुळे या उपोषणावरती तोडगा निघतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।